जे पेशाने शिक्षक आहेत आणि शिक्षकाचं खूप मोठं योगदान आहे समाजामध्ये. खरं तर समाज घडवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होतंय आणि या गावाचा जर आपण विचार केला तर या गावामध्ये जवळपास तुम्ही 15 ते 16 वर्ष स्थायिक आहात. जरी तुम्ही बाहेरच्या गावामधून या गावामध्ये नोकरीच्या निमित्तानं असलात तरी या गावामध्ये राहिल्यानंतर तुम्हाला खूप सारा सपोर्ट सगळ्या लोकांचा मिळाला आहे आणि तितकंच तुमचं वागणं देखील समाजामध्ये समाजाप्रती असलेला आदर आणि एकंदरीत तुमचं सगळं वातावरण पाहिल्यानंतर तुम्ही याच गावचे रहिवासी आहात असं आम्हाला भास होतोय. एकंदरीत या गावाविषयी काय सांगाल किंवा 15-16 वर्षाचा जो तुमचा अनुभव आहे तो तुम्ही कसा कथन कराल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून? जैसा कि मैं यहाँ पर आकर मुझे अभी 14 साल हो रहे हैं और ये गांव बहुत ही अच्छा है और यहाँ के लोग भी बहुत अच्छे हैं. हर वक्त हर समय एक तो पहली बात यहाँ के गांव वालों में एक आदर है, इज़्ज़त करने का जज्बा है, इज़्ज़त करते हैं और हर मामले में जब भी हम उनको आवाज़ देते हैं तो वो ज़रूर हमारे पास मदद के लिए दौड़ कर आते हैं और हम ऊपर वाले से जो है दुआ करते हैं कि अल्लाह इस गांव को खुश रखे और अमन के साथ रखे. मैच स्टार्ट हो रही है सर. धन्यवाद, शुक्रिया. धन्यवाद सर. नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमची महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये सलमान आणि त्याच्या साथीला परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती आहे. गौरव सामन्याला सुरुवात होते आणि सलमान त्याच्या साथीला जर आपण पाहिलं तर परेश ही सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर मैदानावरती सामना सुरू होण्याचे सूचिन्ह आमच्या ऑफिशियल सामना सुरू झाल्याचा इशारा आमच्यापर्यंत करतात व दरम्यानच्या कालावधीत पहिल्या षटकातील पहिला चेंडू हा टाकला जातो. यावेळेला विथ अनंत कार्पेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट्स कव्हरचं क्षेत्ररक्षक जोपर्यंत परतीची फेकी परतते आहे व दरम्यानच्या कालावधीत एकेरी धावेंचा अवधी हा फलंदाजी करणाऱ्या टीमकडे एकेरी धावेनं सुरुवातीला खातं ओपन केलं गेलंय व संघाची धावसंख्या देखील धावफलकावरती पाहायला मिळते ती 1. परेशचं योगदान बिनबाद 1. गौरवचा पहिला चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. सौंदर्य प्रीमियर लीग 2024 एक शानदार आयोजन समीजी नाईक आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या अलिशान स्पर्धेमध्ये वेगात प्रचंड वेग आहे. लेग स्टिक वरनं चेंडू जवळपास ऑप्टिकच्या बाहेर गेला आणि या चेंडूवरती मात्र उत्तर नाही आहे स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरकडे. सलमान थोडासा संघर्ष करतोय पहिल्या चेंडूवरती, मात्र त्याला नजर स्थिर करावी लागेल चेंडूवरची आणि संघाची गरज ओळखून मैदानामध्ये लढावं लागेल. दोन्ही टीम दर्जेदार पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर यावेळेला प्रचंड उसरी देखील आहे. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर सलमानच्या नाकावरती फुंकर मारत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये पाहायला मिळाला. सुंदर चेंडू आहे. वेगावरती स्वार होऊन आता मात्र गोलंदाजी करत असताना गौरव गोलंदाज तयार. आतापर्यंत चेंडू टाकले 3, खर्च केली अवघी 1 धाव. यावेळेला बॅटवरती घेतला फटका, चेंडू हवेत आहे आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर एक टप्पा घेत चेंडू स्क्वेअर लेगच्या दरम्यान आलाय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावांची लहर झटपट वेगाने चित्त्याच्या वेगाने हरणाच्या चपळाईने पाहायला मिळते. दुहेरी धावांनी सांघिक धावफलक तुम्ही पाहताय 3 वरती. वेग आणि अचूकता याचं मिश्रण गोलंदाजी मध्ये असणं खूप गरजेचं आहे. शोएब अख्तर बऱ्याच वेळेला सांगायचा की एक माझा चेंडू हा नोजकडे असायचा तर दुसरा चेंडू माझा टोजकडे असायचा. नोज आणि टोज असं मिश्रण त्याच्या गोलंदाजीमध्ये सातत्याने पाहायला मिळायचं. शोएब अख्तर जो प्रचंड वेगामध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असा खेळाडू. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गौरवला आणि स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने परेश. सलमान तयार होईल. सलमान नाईक स्ट्रायकिंग एंडला.
यावेळेला देखील बाहेर कट केलाय चेंडू पडल्यानंतर किंचित वळण घेऊन स्विंग अँड मिस बॅटला चुकवत चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने धावफलक आहे 3 वरती. तीन धावा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय. यावर फुलटा चेंडू बॅटवरती घेतलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये केला टॅप. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत ज्या पद्धतीने सुईमधून धागा ओवावा अशा पद्धतीचा फटका पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषेचं सीमा उल्लंघन करतोय तो चौकारासाठी. चौकार आणि धावसंख्या उडी घेते धावफलकावरती. 7-1 षटक समाप्त झाले. 6 षटकांची मर्यादित लढत. परेशचं योगदान जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 1 धाव. सलमान नाईक ने 1 चौकार ठोकला. इस चौक ने तो सबको चौका दिया. 4 धावांनी सलमानचं व्यक्तिगत योगदान जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा त्याने आतापर्यंत सामना केलाय. 6 धावा त्याच्या खात्यावरती आहेत. एका चौकार नटलेली खेळी त्याने साकारली आहे. मैदानामध्ये रिदम सापडेल काही देखील पाहावं लागेल. सुरुवातीचा कालावधी आहे तो शांततेचा कालावधी आहे. विश्वास नांगरे पाटील यांचं एक सुंदर वाक्य आपल्याला आठवत आहे. शांततेच्या काळामध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. त्यामुळे हा शांततेचा काळ आहे आणि सुरुवातीच्या या शांततेच्या काळामध्ये तुम्हाला मेहनत करायची आहे. मेहनतीला शॉर्टकट नाही आहे. जीवन असो किंवा क्रिकेट, तुम्हाला संघर्ष आणि मेहनत या 2 गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. हॅलो चिक शोएब नाईक आपली आवश्यकता आहे. शोएब नाईक 8 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. परेश आणि त्याच्या साथीला सलमान ही बिनीची जोडी डावाचा प्रारंभ करते. अरबाज खान गोलंदाजी मार्कवरती तयार. अरबाजचा चेंडू आतमध्ये येणारा ओळखलं होतं आणि इन स्विंगिंग चेंडूवरती केले आक्रमण. मात्र स्पर्धेच्या डिक्लर स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये गेलेला चेंडूचा प्रवेश हा 2 धावा प्राप्त करून देईल. तो फलंदाज परेशला सांघिक धावसंख्या पुढे सरकली आहे 10 वरती. यावेळेला बॅटवरती घेतलाय चेंडू आणि त्यानंतर कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू सोबत छेडखानी करण्याचा प्रयत्न करतोय व अंतिम क्षणी जोपर्यंत चेस करणार आहे क्षेत्ररक्षक चेंडूला चेंडू सीमा उल्लंघन करतोय तो चौकारासाठी. परेश जो सुरुवातीच्या कालावधीमध्ये थोडासा शांत वाटत होता, एकाएकी त्याने आक्रमक रूप धारण केलंय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. सांघिक धावफलक पुढे सरकला. 1 षटक व 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. 14 धावा बिनबाद असा धावफलक प्रथमतः फलंदाजी करत असताना नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. यावेळेला क्षेत्ररक्षक सदवला गेला. शॉर्ट मिडविकेटच्या दरम्यान 1 धाव आली आहे. षटकार चौकारांची आतशी फलंदाजी करावी लागेल. नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम मागचा सामना जरूर त्या संघाने गमावलाय, त्यामुळे हा सामना गमावणं अजिबात पसंत नसेल या टीमला. नाईक ब्रदर्स टीमचा यावेळेला फलंदाज स्ट्रायकिंगला तयार होतोय. यावेळेला प्लिक केल्या चेंडूला. सुंदर फटका बॅटवरती घेतला. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू आलाय. पहिलीचा प्रयत्न वेगात नॉन स्ट्रायकिंग एडवरनं क्रीजच्या बाहेर निघाला आणि रिव्हर्स गेअर टाकण्यात मात्र असफल ठरलाय, कारण फलंदाजाला रिव्हर्स गेअर नाहीये. सलमान आपली किमती विकेट गमावली आहे. आ बैल मुझे मार वाली कामगिरी. स्वतःची विकेट सरेंडर करत जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न, जीव घेणे धाव आता मात्र जिवारी बेतली आहे. सलमान पहिल्या गडच्या रूपाने तंबूच्या आचरेला 1 बाद 16. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात समीर नाईक. 3ऱ्या क्रमांकावरती समीर नाईक यांची वर्णी लागते. अतिशय महत्वाचा हा क्रमांक मानला जातो, दिशादर्शक ठरणारा क्रमांक.
आणि सातत्याने मगाशी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की अरबाज आणि समीर हे दोन चांगले खेळाडू आहेत आणि या दोन खेळाडूंमध्ये आता बॅटल पाहायला मिळेल. प्रिन्स कोळवण टीमचे कप्तान, प्रिन्स कोळवण टीमचे संगनायक विकास मोरे यांच्याकडून परेश विकास मोरे यांनी 3000 रुपयांचे पारितोषिक लावले फलंदाज परेशला. प्रिन्स कोळवण टीमचे कप्तान विकास मोरे यांच्याकडून फलंदाज परेशने जर सलग 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. परेश फलंदाज मैदानामध्ये आहे. समीर नाईक यांचं नुकतंच मैदानामध्ये आगमन झालंय. एक्झिबिशन मॅच यानंतर देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लेजंड ऑफ सौंदळ आणि त्यांच्या विरोधामध्ये यंग स्टार ऑफ सौंदळ. यावेळेला प्रचंड वेग आहे, वेगाने बीट केलंय समीर नाईकला. 2 तगड्या खेळाडूंमध्ये ही चुरस आहे. आ देखे जरा किसमें कितना है दम, ये दमखम वाली लढाई मैदान के अंदर है. डॉट बॉल दुसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावफलक आहे 17 वरती 1 आघाडीच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2 आतापर्यंत संपली आहेत. अवघ्या 17 धावा नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमच्या एका गड्याच्या मोबदल्यात तुम्ही पाहताय. आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यामध्ये आणि राजापूर तालुक्यामध्ये एक छोटस सौंदळ गाव आहे. या गावामध्ये आयोजित केलेली ही स्पर्धा तुम्ही पाहता. यावेळेला सुंदर फटका दिशा दिली आहे, टाइम केलंय. चेंडू डीपिश कव्हर पॉइंटला चाललाय आणि जोपर्यंत डीप कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाची परतीची फेकी ही गोलंदाजी एंडला पुन्हा एकदा माघारी आली आहे. 2 धावांचा कालावधी आहे दोन्ही फलंदाजांकडे. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र पुढे जाते 19 धावांवरती. फरीद नाईक आपली आवश्यकता आहे. फरीद नाईक आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे या. गोलंदाज तयार गौरव. यावेळेला समोर खेळलाय, फुल टॉस बॅटवरती घेतलाय, विथ अनंत कार्पेटचा फटका. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने व जोपर्यंत लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतोय, परती करतोय. 1 धावेंचा कालावधी आहे. 20 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. निसर्गाने भरपूर काही सौंदर्याला दिलंय. मैदानाच्या आपण जर चारी बाजूला नजर टाकली तर घनदाट झाडी पाहायला मिळतात. उंच उंच डोंगर आहेत आणि या हिरव्यागार निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं सौंदर्य हे छोटस गाव. या गावामध्ये आयोजित केलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचवतो आहोत. आमच्यासोबत गुणलेखनाचं देखील काम सोनम चव्हाण मॅडम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गिरीजी कोचरेकर tenniscricket.in आणि त्यांचे सगळे सहकारी आणि tenniscricket.in चे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच संतोषी नाणेकर 21 लाख सबस्क्रायबर आतापर्यंत पूर्ण झालेत आणि हा टप्पा हळूहळू जशी जशी स्पर्धा वाढत जातील तसं अजून वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर चेंडूला खेळला पॉईंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक खूप दूर आहे आणि चेंडू मात्र भूर झालाय चौकार असावी.
स्ट्रायकिंग येईल फलंदाज तयार. परेशला पारितोषिक आहे. सलग जर 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयांचं पारितोषिक परेशला सुपूर्द केलं जाईल. विकासजी मोरे यांच्या माध्यमातून प्रिन्स कोळवण टीमचे संगनायक. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. गोलंदाज तयार. गौरव गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. स्ट्रायकिंग येईल परेश आहे. आतापर्यंत धावफलक 25 वरती. यावेळेला बॅकफुट वरती सरकलाय. अपील केलंय. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील पंचांनी फेटाळलंय. 2 षटक आणि 5 चेंडूंचा म्हणजे तिसऱ्या षटकामधील 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 6 षटकांची ही मर्यादित लढत. 25 धावांची टोटल स्कोअरबोर्ड वरती तुम्ही पाहताय. सौंदर्य प्रीमियर लीग SPL चं शानदार आयोजन. 28 तारखेला केलं भव्य दिव्य ओपनिंग. यावेळेला मधल्या स्टेवरचा चेंडू हलके स्ट्राईक केलं. चेंडूला चेंडू चाललाय तो अर्थातच डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि त्या दरम्यान केवळ एकेरी धावेंचा कालावधी आहे. एकेरी धावेंनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे. वृद्धिंगत झाली आहे 26 वरती. 3 षटकं प्रारंभीची पहिल्या सत्रामधील संपली आहेत आणि पहिल्या सत्रामधील 3 षटकांच्या सांगते अखेरीस 1/26 हा धावफलक नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमचा महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. या सामन्यानंतर आपल्याला एक महत्वाची लढत देखील पाहायला मिळेल. एक्झिबिशन सामना पाहायला मिळणार आहे. लेजंड ऑफ सौंदर्य आणि त्यांच्या विरोधामध्ये यंग स्टार ऑफ सौंदर्य अशी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल, जी प्रेक्षणीय लढत असेल. समोर खेळण्याचा प्रयत्न यावेळेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक मिड ऑफला कव्हर करत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळाला व जोपर्यंत लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाची परतीची फेकी परतली आहे. सहबाज गोलंदाजी मार्कवरती आहे. 3 षटक 1 चेंडू मध्ये 27 धावा या धावफलकावरती झळकत आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यात गाडीला एक्सेलेट करण्याची आवश्यकता आहे. समीर नाईक यांच्या बॅट मधून यावेळेला सुंदर फटका निघालाय. एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकार. समीर नाईक पहिल्या दिवशी जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी. या सामन्यामध्ये पहिल्या मॅच मध्ये थोडस निराश केलंय. मात्र या मॅच मध्ये एक चौकार अप्रतिम ठोकलाय. नुकताच एक्स्ट्रा कव्हरला जो सेफ झोन आहे आणि या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या धावा देखील क्रिकेटमध्ये होताना आपण पाहिलेत. यावेळेला आखोटप्याचा बॉल गिरकी घेतले. चेंडू सोबत अक्रॉस लाईनचा वापर करत चेंडूला पाठवलंय बॉडी लाईनच्या बाहेर लॉंग लेग सीमरच्या पलीकडे. एक टप्पा घेत चौकार. गोलंदाज तयार. शुएब आतापर्यंत 9 धावा त्यांनी खर्च केले. यावेळेला पिच बॉल ताकद एलिव्हेशन लंबाई आणि यावेळेला खूप चांगला एफर्ट पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. चांगला एफर्ट तर पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. मात्र अंतिम क्षणी शहानिशा देखील केली जाईल. पाहावं लागेल नेमकं काय घडलं इथे. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहतो अशा पद्धतीचा प्रयत्न तर चांगला झालाय. शेवटपर्यंत हार मानली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली.
अंतिम क्षणी इथे शहानिशा होते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांच्या मदतीने काही क्षणातच हा डिसिजन तुमच्यापर्यंत देखील येईल. आतापर्यंत 35 धावा हा धावफलक आहे. सुंदरशी पार्टनरशिप 19 धावांची मैदानामध्ये होत असताना आतापर्यंत पाहिली आहे. परेश आणि त्याच्या साथीला आहे समीर नाईक. 3 षटक 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. डिसिजन पेंडिंग आहे की हा षटकार असेल का सेफ झोन मध्ये आहे हे पाहणं चालू आहे. आणि अंतिम क्षणी डिसिजन आलाय की चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, त्यामुळे षटकाराला परतवून लावलंय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाहीये. खूप चांगलं एफर्ट शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. शाकीर 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. पंच धावा किती आहेत? 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि 3 धावांनी सांघिक धावसंख्या पुढे गेली आहे 38 वरती. सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात विश्वनाथ लिंगायत आणि रमेश सोलकर सर. हे आमचे 2 अनुभवी पंच या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने या संपूर्ण मालिकेसाठी मॅक आहेत आमचे पंच आशिष मालवणकर आणि त्याच पद्धतीने बिट्टू मुकादम हे देखील आमचे अनुभवी पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. समालोचन बॉक्स मधून मी समालोचक अमोल जमदाडे, माझ्यासोबत समालोचक रमेश चव्हाण, त्याच पद्धतीने आपण पाहतो जमीरजी आगा सर देखील उपस्थित आहेत. गोलंदाज यावेळेला सुंदर फटका समोर खेळ्या बॉलरच्या अगदी डोक्यावरून चेंडू तेज तरार बंदुकीतनं गोळी निघावी अशा पद्धतीचा फटका. डोळ्यांची पापणे लवते न लवते चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पहार चौकार. चौकार आणि सांघिक धावसंख्या ऍक्शन रिप्ले देखील तुम्ही पाहताय. हा चेंडू टाकलाय शेहबाजने स्लॉट मध्ये घेतलाय, पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, अगदी बॉलरच्या डोक्यावरून फटका खेळला आणि एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाला बीट करत चिरत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. 4 धावांनी धावसंख्या परावर्तित झाली आहे. 4 षटकांच्या सांगतेखेरीज 42 धावा आतापर्यंत गडी बाद झालाय. एक नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 फलंदाजांमध्ये आता मात्र पार्टनरशिप 26 धावांची 14 चेंडूंमध्ये ही 26 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा विकेट सलमान नाईक बाद झाला, ज्याने 7 धावांचं योगदान दिलं. सौंदर्य प्रीमियर लीग 2024 या क्रिकेट स्पर्धेचं तुम्ही शानदार आयोजन पाहता. मॅच नंबर जर आपण पाहिली तर 20वी मॅच नाईक ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र टायगर्स नाणेफेकीचा कौल महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट टीमने जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमला फलंदाजीचं आमंत्रण दिलंय. प्रोजेक्टेड स्कोरकडे जर नजर टाकली तर या रन रेटने 63 धावांच्या आसपास धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. या सामन्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार होईल. SPL सौंदर्य प्रीमियर लीग 2024 आपल्याला आयोजन पाहायला मिळते. 42 धावा आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात. समीर नाईक ज्यांचं योगदान जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये त्यांनी बनवलेत 11 धावा. परेशने आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान दिलंय. परेशला 3000 रुपयांचं पारितोषिक देखील लगावण्यात आलंय की सलग 3 षटकार तू ठोक, तुला 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. विकाची मोरे प्रिन्स कोळवनचे कप्तान यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक
2 षटकांचा पहिल्या सत्रातील आता मात्र खेळ बाकी आहे. पहिल्या डावामधील 4 षटकात आतापर्यंत 42 धावा धावफलक. नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना यूट्यूबच्या माध्यमातून देखील आमचे जाणकार क्रीडा रसिक जे क्रिकेटचे चाहते आहेत ते आपला बहुमूल्य वेळ खर्च करून यूट्यूबच्या माध्यमातून देखील घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. मी समालोचक अमोल जमदाडे मनापासून आपलं स्वागत करतो आहे. यावेळेला पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न प्लिक करायचा होता, मात्र लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पंच वाईट बॉल कळवत आहेत. अतिरिक्त धाव गोलंदाजाला दंडित केली गेली आहे एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावेची शिक्षा ठोठावल्यानंतर सांघिक धावसंख्या एका पावलाने सरकली आहे 43 वरती. गोलंदाज तयार. यावेळेला वेग आहे, अरबाज खानकडे वेग आहे, अचूकता देखील आहे आणि एक चांगलं मिश्रण. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर समीर नाईक यांच्याकडे अनुभव आहे, ताकद आहे, दुसऱ्या बाजूला मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. चांगलं बेटल पाहायला मिळेल 2 चांगल्या खेळाडूंमध्ये. यावेळेला चुरस आहे, चांगला बॉल तितका चांगला फटका, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सजवला मिड विकेटला, जोपर्यंत प्रचंड वेगात थोडासा डाव्या बाजूला प्रवास केलाय क्षेत्ररक्षणासाठी काऊ क्षेत्रापर्यंत. 2 धावांचा कालावधी आहे. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे सरकली आहे 44 वरती. षटक क्रमांक 5 मध्ये आपण अरबाज खानला पाहतोय, ज्याची तुफानी फलंदाजी आपण यानंतरच्या सत्रामध्ये देखील पाहणार आहोत. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. किती मोठा खेळाडू असला तरी त्याला आपली सुरुवात ही शून्यातून करायची आहे. यावेळेला फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न सातत्याने झालाय, मात्र एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे चेंडू आगेकूच करतोय. स्पर्धेचं घोषित क्षेत्र आहे आणि अर्थातच 2 धावांचा सिग्नल पंच कळवत आहेत. आजचा दिवस हा पोलिओ रविवार म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे निश्चित ज्याने आपल्या मुलांना पोलिओचे डोस दिले नसतील त्याने आवर्जून लवकरात लवकर 5च्या आतमध्ये ते डोस द्यायचे आहेत, जी भविष्याची गरज आहे आपल्या छोट्या मुलांसाठी. गोलंदाज तयार. अरबाज खान आतापर्यंत त्याने 1.3 षटकामध्ये 14 धावा खर्च केले. हो लाजवाब टायमिंग आहे, टायमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. मात्र एक का सुंदर फटका, अतिशय सुंदर टायमिंग पाहायला मिळालं. मात्र स्पर्धेचा घोषित एरिया आहे, डी झोन आहे, त्यामुळे केवळ मिळतील 2 धावा. मात्र धावा तरी झोन मिळाल्या असल्या तरी क्रीडा रसिकांचं मनोरंजन करणारा फटका, अशा फटक्यांची अपेक्षा असते क्रीडा रसिकांना. आणि एका चांगल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये एका चांगल्या फलंदाजाने खेळलेला फटका हा निश्चितपणे आकर्षित करणार असतो आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालंय. 2 चांगले खेळाडू आहेत, बेटल आहे, चुरस आहे. चेंडूवरती फळी भारी ठरेल की फळीवरती चेंडू भारी ठरेल हे पाहावं लागणार आहे. 2-2-2चे फटके आतापर्यंत आपण 3 पाहिले. 1 बॉल डॉट आहे. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत खर्च केले गेले 6 धावा. पुढचा बॉल अरबाज खानचा. समीर नाईक स्ट्रायकिंग येईला तयार असणार आहेत. मृत चेंडू पंचांकडून घोषित केला गेला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये पुन्हा आपल्या गोलंदाजाच्या बिंदूपर्यंत गोलंदाज अरबाज खान मागे येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 48. वाईट आहे का? वाईट आहे का? 49 धावा. यावेळेला स्कोरिंग काउंटिंग मध्ये थोडासा बदल केला जातो, डिजिटल स्कोरिंग काउंटिंग मध्ये. यावेळेला सुंदर फटका देखील पाहायला मिळाला. 50 धावा सांघिक धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 4.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 50 धावा म्हणजे सांघिक अर्धशतक धावफलकावरती झळकले नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमचं. 34 धावांची भागीदारी आहे. 18 धावांचं योगदान समीर नाईक यांच्या बॅटमधून, 22 धावांचं योगदान परेश यांच्या बॅटमधून. 2 विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये आहेत. अरबाज खानने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचं षटक अर्थातच त्याच्या कोट्यामधील व्यक्तिगत कोट्यामधलं शेवटचं. यावेळेला धावबाद करण्याची संधी आणि ही संधी दवडली आहे. अगं सर, संधी चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा.
आणि संधी जेवढा छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते. 5 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. सांघिक धावफलकावरती आपण पाहतोय 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. खान बाबा क्रिकेट टीमला देखील काल खूप मोठी संधी होती. आणि संधी ज्या वेळेला आपल्याला मिळते त्यावेळेला त्या संधीचं सोनं करणं देखील खूप गरजेचं असतं. आणि क्रिकेटमध्ये हाफ चान्स आहे ते तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत. हा क्रिकेटचा एक महत्वाचा भाग आहे. तुम्हाला हाफ चान्स ज्या वेळेला तुम्ही कन्वर्ट करता किंवा क्षेत्ररक्षक ज्या वेळेला गोलंदाजाचा पाठीराखा म्हणून उभा राहतो त्यावेळेला तुमची टीम आहे ती निश्चितपणे सामना जिंकण्याकडे वाटचाल करते. शेवटचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या डावामधील पहिल्या सत्रामधील शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार. आतापर्यंत 50 धावा. शाकीर गोलंदाजीसाठी तयार होईल आणि त्याच्या समोर आहे समीर नाईक. यावेळेला सुंदर चेंडू पाहायला मिळाला. अक्रॉस लाईन इज अ बॅड लाईन म्हणून क्रिकेटमध्ये ओळखली जाते. गेन अंदर, दंडी बाहेर, दांडी 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 गुल. यष्ट्या उद्ध्वस्त केलेत, यष्ट्या वाकवलेत, फर्निचर डिस्ट्रॉय केले. चांगला बॉल इन कटर होता. अक्रॉस लाईनचा वापर केला त्यामुळे शरीरापासून चेंडू थोडासा दूर गेला आणि ऑफस्टिकच्या बाहेर शपल क्रॉस होत फटका खेळायचा होता तो अर्थातच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आणि आपली किमती विकेट गमावली आहे. मात्र बाद होण्यापूर्वी 11 चेंडूंमध्ये 18 धावांचं बहुमूल्य योगदान हे दिलं गेलं. ते अर्थातच समीर नाईक यांच्या बॅटमधून दुसरा धक्का मिळालाय 50 धावांवरती. शेवटच्या षटकामधील अंतरिम 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मतीन नाईक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. स्ट्रायकिंग इनला तो होईल तयार आणि त्याच्या समोर ज्याने पहिल्या चेंडूमध्ये सफलता मिळवलेली आहे तो उंचावलेल्या मनोधैर्याने शाकीर गोलंदाजी मार्कवरती तयार. परेशसाठी देखील जे पारितोषिक आहे ते अजूनपर्यंत कायम आहे कारण परेश सलामीला आला मैदानामध्ये. फलंदाजीसाठी खूप वेळ तो मैदानामध्ये ठाण मांडून फलंदाजी करतोय. प्रिन्स कोळवनचे कप्तान विकासजी मोरे यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी परेशला 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. परेशला या संधीचं सोनं करावं लागेल, रूपांतरित करावं लागेल. धनराशी प्राप्त करण्याची खूप मोठी संधी आहे. स्ट्रायकिंग याला फलंदाज मतीन आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा या षटकातल्या खेळ मागे पडला. केवळ 1 धाव गोलंदाजाने खर्च केले. 2 धाव आतापर्यंत खर्च केले. 1 विकेट मिळवली. यावेळेला जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वेगावरती स्वार झाला हा गोलंदाज. शाकीरचं कौतुक करावं लागेल. अचूकता आहे आणि वेग देखील आहे. आणि ज्यावेळेला अचूकता आणि वेग यांचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळेला फलंदाजी करत थोडंसं अवघड जातं. आणि स्लॉक ओव्हर मधल्या षटकामध्ये तुम्हाला शरीरापासून दूर गोलंदाजी करायची किंवा तुम्हाला बॅट्समन पासून वाचणारी गोलंदाजी करायची आहे. तुम्हाला त्याच्या झोन मध्ये अजिबात चेंडू टाकायचा नाहीये कारण शेवटच्या षटकांमध्ये आक्रमण हे होणार आहे हे क्रमप्राप्त आहे. 3 चेंडूंचा अजून मात्र या षटकामधील खेळ बाकी आहे आणि षटकारांची हॅट्रिक करण्याची संधी येईल. 3 चेंडू अजून बाकी आहेत. परेश स्ट्रायकिंग इनला तयार होईल कारण नॉन स्ट्रायकिंग इनला फलंदाज धावबाद झालाय मतीन. 52 धावांवरती 3रा धक्का मिळालाय नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमला महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शाकीर चांगली गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहतोय. शाकीरला 5.3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात हा धावफलक. मॅच नंबर 20 तुम्ही पाहताय. नाईक ब्रदर्स विरुद्ध महाराष्ट्र टायगर्स अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आहे. उद्या याच मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये अंतिम लढत देखील होईल. यावेळेला बॅटवरती घेतला. प्रॉपर टाइम झालाय का हे पाहावं लागेल. आणि यावेळेला हो चेंडू हाताला स्पर्श करतोय अरबाजच्या आणि हाताला स्पर्श करत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. आणि आगासर मालवणी भाषेमध्ये याला म्हणतात बैल गेलो तो गेलो, जाताना 9 हाताचो कासरो पण घेऊन गेलो. म्हणजे षटकार गेला तो गेला आणि जाताना झेल बाद होणारा गडी होता तो देखील गेला. चेंडू हातातून निसटलाय. धावाही गेलेत, विकेटही गेली आहे. त्यामुळे निश्चितपणे एक जीवनदान मिळालंय. षटकार पाहायला मिळालाय. यावेळेला अकोटप्याचा चेंडू वाईट बॉल पंच कळवत आहेत आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर अतिरिक्त धाव आणि 3ऱ्या पंचांची मदत देखील घेतली गेली आहे. DRS आहे. 3ऱ्या पंचांच्या मदतीसाठी यावेळेला मागणी केली गेली आहे.
आमचे तिसरे पंच आशिषजी मालवणकर या ठिकाणी काही क्षणामध्येच हा डिसिजन तुमच्यापर्यंत देतील. चांगली गोलंदाजी आहे, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. मात्र दुसऱ्या बाजूला नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमचा विचार केला तर या अगोदरची लढत त्यांनी गमावली आहे. हा सामना जिंकत यावेळेला सेफ आहे, निश्चितपणे चांगला चेंडू आहे असं पंच सांगतायत. डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे आणि त्यामुळे हा चेंडू जो गोलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड केला जाणार आहे तो निर्धाव धावेसाठी. डॉट बॉल आहे. 5.5 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. अमीर नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे, तो नॉन स्ट्रायकर एंडलाय. 28 धावांचं योगदान देणारा परेश हा स्ट्रायकिंग एंडलाय. शेवटचा बॉल, पहिली धाव तर प्रचंड वेगात बनेल. बॅकवर्ड स्कोरला चेंडू आला. वितरण कार्पेटचा फटका जमिनीला अगदी समांतर जमिनीवरती टिपक्यांची रांगोळी काढत जावी अशा पद्धतीचा फटका. 2 धावांची लहर मैदानामध्ये व दुहेरी धावांनी सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो 60 धावांवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 6 षटकांच्या सांगते एकेरी 60 धावा म्हणजे प्रति षटकांमागे 10 धावांची सरासरी गाठण्यात यश प्राप्त केलंय. नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमने विजयासाठी 61 धावांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट टीमला महाराष्ट्राचे हे जाबाज टायगर या मॅच मध्ये विजय संपादन करतील का? या महाराष्ट्र टायगर्स टीमला चांगल्या गोलंदाजीने नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमचे गोलंदाज नमवतील. प्रतिस्पर्धी संघाला 61 धावांपासून रोखणारी गोलंदाजी अपेक्षित आहे. मात्र ही गोलंदाजी या सामन्याच्या निमित्तानं पाहायला मिळेल की दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी करत 61 धावांचा आकडा गाठला जाईल. महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट टीमच्या वतीने नेमकं काय घडेल, काय बिघडेल तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक रमेश चव्हाण यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. नाईक ब्रदर्स संघानं महाराष्ट्र टायगर्स या संघासमोर 61 धावा जमवायच्या. या निर्धारित 6 षटकांमध्ये 61 धावा जमवायचे. तर दोन्ही संघांना मला जी विनंती असणार आहे, सामना लगेचच चालू करायचा आहे कारण यानंतर एक मैत्रीपूर्ण लढत एक्झिबिशन्स मॅच होणार आहे, त्यामुळे याची नोंद घ्यायची आहे. यानंतर एक्झिबिशन मॅच असणारे मैत्रीपूर्ण लढत म्हणजेच यंगिस्थान आणि सिनियर खेळाडू अशी लढत असणार आहे. सलामीची जोडी अरबाज आणि दिलावर अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते.
विजयासाठी 61 धावांचं लक्ष असणार आहे. 36 चेंडू 61 धावा असं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतंय. सरासरी 10.17 धावानं धावसंख्या रणनीतीने बनवायची. हॅलो 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 चेक. पहिले षटक समीर नाईकच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. समोर गुरु आणि चेला अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. अरबाज आणि समीर अशी जोडी पाहायला मिळते. सुंदर चेंडू, चेंडूला सन्मान दिला तो, पहिले चेंडूवर सन्मान दिला तो. रनआउटची संधी होती. फरान मतीन ही मोठी चांगली संधी होती. मतीन येण्याची संधी दवडली होती, कारण अरबाज सारखा मोठा फलंदाज बाद होण्याची संधी होती. चुकीला माफी नाहीये. सुंदर फटका, दिलावरचा फटका आणि चेंडू सरळ गटका मोजतोय. 6 धावांसाठी खणखणी दणदणीत षटकार आणि चेंडू मात्र SPL चा षटकार षटकार षटकार. चेंडू जातोय 6 धावांसाठी. या ठिकाणी पाहिलं गेलं तर चांगला प्रयत्न होता. शादाब खान याचा चांगला प्रयत्न होता. वळू या सामन्याकडे. गोलंदाज सुंदर चेंडू होता. यष्टीरक्षक आपलं काम चूक बजावतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय, हुसरी घेतोय आणि या ठिकाणी मला वाटतंय फलंदाज सुरक्षित. गोलंदाज या ठिकाणी 1 चेंडू निर्धाव टाकतोय. म्हणजे पहिल्या 3 चेंडूच्या खर्चानंतर आपण धावपलट पाहिलं गेलं तर धावसंख्या होते ती 7 धावा. विजयासाठी 33 चेंडू 54 धावा असं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑफसाईडच्या दिशेनं. चेंडू दणदण करत होते. सीमा रेखा पार 4 धावांसाठी कव्हरच्या दिशेनं मारलेला हा फटका धावसंख्येत 4 ने भर पडते. पोरानं उठा नवीन बोलले ना पोरानं काय पण करता येईल. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या होती ती 11. पहिली षटक प्रगतीपथावर असताना विजयासाठी 32 चेंडू 50 धावा. समीर नाईक गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. सुद्धा चेंडू घुटना टेक, तमाशा देक. चेंडू ट्रॅव्हल होतोय. मला वाटतंय जो सुरक्षित क्षेत्र मानलं जात आहे डिक्लेरेशन बॉक्स म्हणजे. दिलावर मात्र चांगली फलंदाजी करतोय. अरबाजवर जास्त प्रेशर न देता दिलावर चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्येत या ठिकाणी 2च धावा सुरक्षित क्षेत्रामध्ये. गोलंदाजा या मात्र चेंडू हवेमध्ये, पतंग हवेमध्ये उडालेला दिसतोय आणि दोघांच्या मध्ये चेंडू पडतोय. जर आपण पाहायला गेलं तर चहा पाण्याचा कार्यक्रम दादा असतो ना, आणि मुलगा आणि मुलगी एकमेकाकडे बघत बसतात जणू काही तसंच, आणि दोघांच्या मध्ये चहाचा कप असतो जणू तसं चेंडूने केलं. दोघे एकमेकाकडे बघितले होते. चहाचा कप हातामध्ये तो खाली कोसळलेला दिसतोय आणि या ठिकाणी ही जोडी काही जमलेली दिसत नाहीये आणि या ठिकाणी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 15 धावा. एकमेकाकडे बघत बसतात. तू पकडू की मी पकडू, मी पकडू की तू पकडू, आणि वेळ कमी असते. कमी वेळामध्ये जर काही चांगलं करायचं असेल तर वेळेलाच खेळ करावा लागतो आणि हा खेळ जर तुम्ही वेळेच्या अभावी जर केलात नाही तर वेळ कोणासाठी थांबत नाही. सकाळी उगवलेला सूर्य तुम्ही थांबलात म्हणून तो थांबत नाही, तो मात्र आपला फिरतच असतो घड्याळाच्या काट्याप्रमाणे. घड्याळ सुद्धा तसंच आहे. तुम्ही थांबलात म्हणून घड्याळ थांबत नाही, ते सुद्धा धावतच असतं. आणि यशस्वी व्हायचं असेल तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे तुम्हाला धावावं लागेल. धावसंख्या आहे ती 15 धावा. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या 15 बिना गड्याच्या मोबदल्यात बिनबाद 15. विजयासाठी 30 चेंडू आणि 46 धावा असं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते. सरासरी 9.20च्या सरासरीने ह्या धावा जमवायच्यात.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मुंबई उपाध्यक्ष सरफराज इब्राहिम खान मोहम्मद फकीर नाईक यांच्या 2 विकेटसाठी 200 रुपये मोहम्मद नाईक यांना. गोलंदाजीसाठी मोहम्मद सज्ज होतो. स्वतःचं पहिलं डावातलं दुसरं षटक. समोर असणारे अरबाज खान एक आक्रमक फलंदाज. हो घोटनाटे चेंडू दंड ट्रॅव्हल होते सीमा रेखा पार 4 धावांसाठी कणकणी दणदणीत चौकार आणि चेंडू मात्र तडी पार आर पार सीमा रेखा पार 4 धावांसाठी या ठिकाणी शफल केलं होतं. आपण म्हणतो घोटना टेक आणि तमाशा देख तसंच या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला होता 4 धावांसाठी. अरबाज मात्र आता चांगली फलंदाजी करतोय. 2 चेंडूवर 5 धावा खर्च करतोय. एक गोलंदाज मोहम्मद नाईक गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. हो जोरकस फटका आणि मतीन ही कॅच नव्हे तर मॅच घालवलेली आहे. मतीननी 2 वेळा ही झेल सोडलेला आहे. एकदा रनआउटची संधी होती आणि आता झेल सोडलाय. म्हणजे मतीन तू कॅच नव्हे तर मॅच सोडलीस. कॅच विन द मॅच असं कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे. कॅच विन द मॅच. मतीन ज्यावेळी सामन्याचा निकाल असेल त्यावेळी तुझ्या पाठीवर शाबासकीची थाप नसणार आहे तर तुला ओरडा खावा लागणार आहे. मतीन कॅच विन द मॅच हे. आणि मतीन चांगला फलंदाज आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे, पण आज मात्र त्याचा दिवस दिसत नाहीये. अरबाज सारख्या फलंदाजाला जीवनदान देतोय या सामन्याकडे. सुंदर चेंडू दिलावरचा चांगला फटका जोरकस फटका या चेंडूच्या थोडस मागे जाऊन अडवण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्येत 1 नंबर पडते. आज आपण पाहिलं गेलं तर रविवार आहे. पोलिओचे डोस लहान मुलांना द्यायचे आहेत कारण हा आरोग्याचा प्रश्न आहे. काही मिनिटं शिल्लक आहेत आपल्याकडे. 5 वाजेपर्यंत आपण जाऊ शकता आणि आपल्या मुलांचं भविष्य आरोग्य चांगलं ठेवू शकता. पोलिओ रविवार आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 21. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना थोडीशी 85 बातचीत केली जाते. विजयासाठी 27 चेंडू आणि 40 धावा असं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते. ठिकाणी 27 चेंडू आणि 40 धावा असं लक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी एंडवरसाठी ते मोहम्मद नाईक स्वतःचं पहिलं सुंदर चेंडू या ठिकाणी मागे मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 2 धावांसाठी. अरबाजचा विचार केला तर या क्षेत्रामध्ये अरबाजची या ठिकाणी विशेष प्रावीण्य आणि जास्त फटके अरबाजचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने भर पडते. धावसंख्या होते ती 23 धावा म्हणजे 26 चेंडू आणि 38 धावा असा या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मतीन यानं केलेली चूक कितपत महागात पडते येणारी वेळ आणि येणारा काळ सांगणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. या ठिकाणी अपील टेक 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 पंच अपील फेटाळून लावतात. चेंडू मला वाटतंय थोडासा टप्पा पडल्यानंतर हुसवी घेतोय आणि फलंदाज या ठिकाणी सुरक्षित असल्याचा इशारा पाहायला मिळतोय. 25 चेंडू आणि 38 धावा. गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं सरळ 4 धावांसाठी. यॉर्कर लाईनचा चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. नजाकत भरा फटका सूझबूझ भरी बल्लेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला फटका यॉर्कर लाईनचा चेंडू होता. थोडंसं शफल केलं होतं आणि चेंडूला दिलं होतं सरळ ढकलून सीमारेषेच्या दिशेनं 4 धावांसाठी. धावसंख्या होते ती 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिला गेला तर धावसंख्या या ठिकाणी आपण पाहायला गेली तर 27 धावा 24 चेंडू आणि 34 धावा असा या ठिकाणी आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. सरासरी 8.50च्या सरासरीने ही धावसंख्या जमावी लागणार आहे. अरबाज वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय. दिलावर वैयक्तिक 6 धावसंख्येवर खेळतोय. बाबा खान साहेब या मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करीन. बाबा खान साहेबांचं
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 27 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज एंडवर समीर नाईक. सलग 4 षटकार मारले तर विकास मोरे यांच्याकडून 1,500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गोलंदाजी एंडवर सज्ज होते. सुंदर फटका, जोरकस फटका, हवाई फायर आणि झेल. आता मात्र मतीन सुंदर झेल घेतोय मोईन. मोईनचा विचार केला तर या मोईन थोडस ज्यावेळी आपण ऑक्शन झालं होतं त्यावेळी मोईनला नाराज केलं होतं. शेवटच्या क्षणामध्ये मोईनला संघामध्ये घेतलं होतं आणि तोच मोईन आता चांगला झेल घेतोय. जे मतीनला जमलं नाही ते मोईनने करून दाखवलेलं आहे आणि दिलावर सारखा एक चांगला धाकड बल्लेबाज मला वाटतं आता तंबूच्या आसऱ्याला निराश होऊन बाहेर जाऊन दिसतोय. नवीन फलंदाज जुरेज. जुरेज मापारी मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. अरबाजच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे कारण या फलंदाजांना घेऊन नय्या पार करायची आहे. कारण अरबाजवर मोठी जबाबदारी असणार. या मॅचचा विचार केला महासंघाचा तर महाराष्ट्र टायगर संघाकडे अरबाजच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते. समीर नाईक गोलंदाज चेंडूवर सज्ज. सुंदर चेंडू जुरेजचा हलके तटवलाय चेंडूला. चेंडू जातो एका धावेसाठी. मला वाटते चिक शॉट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हलके तटवलं होतं, चेंडूला स्पर्श केला होता. धावसंख्येत 1 ने भर पडतं. धावसंख्या होते ती 28 म्हणजे 22 चेंडू आणि 33 धावा. फिगर व्हायला गेली तर 33-22. ओहो, याला म्हटलं जातं अरबाज खान. चेंडू सरळ सीमा पार 6 धावांसाठी. मी मगाशीच म्हटलं होतं मतीन चुकीला माफी नाही आणि हा अरबाज काही कमी नाही. ही चूक तुला कुठेतरी महागात पडणार आहे. ही चूक तुला कुठेतरी संकटात टाकणार आहे. तुला नव्हे तर तुझ्या संघाला टेबल टॉपर वधून खाली आणणार आहे. कारण कॅच विन द मॅच असंच म्हटलं जातं. गोलंदाजी एंडवर गुटना टेक आणि तमाशात 1-2 1-2 2-2 2-2 2 3 4 5 1 आणि आता मात्र टिक 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 चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पंचाने इकडे इशारा दिलाय. तिसऱ्या पंच आशिषजी मालवणकर. आपल्याकडे पंच आलेले आहेत पण कोचरेकर साहेब आपण जे काही बघितलं ते आपल्याला कळलेलं आहे. पण तिसऱ्या पंचांचा इशारा घेऊया. तिसरे पंच काय बोलणार आहे. 4 डोळे मैदानात आणि 2 डोळे मैदानाच्या बाहेर. tenniscricket.in माध्यमातून पाहणार आहे कारण महत्वाचे विकेट असणार आहे. धक 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 सुरू असणार आहे. धक धक धक. आणि उंगली खरी. मला वाटतं तिसऱ्या पंचांची नजर जुरेजला. या ठिकाणी जुरेज रनआउट स्वरूपामध्ये जिथे 1 धाव होती सरळ चालू होतं. अरबाज यानं जर 4 षटकार मारले तर कव्या मोरे यांच्याकडून 1500 रुपये या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये चांगला फलंदाजी बाद झाला होता. 20 चेंडू 26 धावा. हाय व्होल्टेज वाला मुकाबला पाहायला मिळणार आहे. काटेकी टक्कर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हाय व्होल्टेज वाला मुकाबला कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. जोपर्यंत अरबाज मैदानामध्ये आहे तोपर्यंत आपण मॅचचं काही चित्र सांगू शकत नाही आहे. समीरच्या खांद्यावर जबाबदारी असणार की अरबाजला या ठिकाणी जखडून ठेवायचंय. समीर गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे समीरचं. संघाचं 3रं षटक. समीर गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला येतो अरबाज खान. हो सुंदर चेंडू आहे. चेंडूला सन्मान दिला जातोय. खाली राहणारा चेंडू डंडन करत जातोय. 1 धाव तर सुरक्षितरित्या. एका चेंडूवर दोघे चेंडू 3 जण एका चेंडूवर येतात पण 2 धावा काय रोखू शकत नाही. होणारी जी गोष्ट आहे ती कोणी रोखू शकत नाहीयेत. धावसंख्येत 2 ने भर पडतात. धावसंख्या पाहिली गेली तर 19 चेंडू आणि 24 धावा असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अरबाज वैयक्तिक 21 धावांवर पाहायला मिळतोय.
समीर गोलंदाज चेंडू सज्ज होतोय. 7-8 पावलांचा रन 55 पार करून चेंडू फेक करतोय. सुंदर चेंडू सलमान, याला काय म्हणायचं, नशिबामध्ये आलं होतं, जोळी फाटली होती आणि चेंडू सरळ जमिनीला दान. आणि या जो चित्र आहे ना, कॅमेरामन हे चित्र टिपून घ्या, जे खाली वाकलेले आहेत याचा अर्थ कॅच मॅच हातातून गेलेली आहे. कारण अरबाज म्हणजे तुरुप का इक्का, आणि पत्त्यांच्या खेळामध्ये जर तुरुपाचा इक्का जर आपल्याकडे असेल तर तो खेळ बदलू शकतो. त्यामुळे तुरुप का इक्का शेवटी ठेवला जातो. सलमान सगळ्यांच्या नजराखाली, कपाळाला हात, कोणाच्या हात जमिनीला, याचा अर्थ तुझ्याकडून मोठी चूक झालेली आहे आणि ही चूक तुला मागात पडणारी आहे. कारण तुरुप का इक्का आणि इक्का म्हणजे आपल्या हातामध्ये आहे आणि तो कधीही आपण वापरू शकतो. जर पत्त्यांचा खेळ आपल्यापैकी सर्व प्रेक्षकांनी खेळलेला असेल, कारण तुरुप का इक्का अतिशय महत्वाचा असतो. आणि जरा कॅच सोडल्याचा रिप्ले दाखवला असतं तर बरं झालं असतं, कारण आमचे प्रेक्षक मॅच बघतायत. कारण ही कॅच म्हणजे जखमेवर या ठिकाणी पुन्हा एकदा जखम पुन्हा जागी केल्यासारखी किंवा जखमेवर नमक छेडल्यासारखं, मीठ लावल्यासारखं आपल्याला हे पाहायला मिळतंय. कॅमेरामन आपण ही जर रिप्ले आपण पाहिली गेली तर या ठिकाणी सुंदर झेल होता, किपरच्या दस्तानेमध्ये घेण्याचा संधी होती आणि मला वाटतं या ठिकाणी, आणि हा सोपा साधा झेल जणू काही झोळीत येऊन पडला होता. पण नशिबामध्ये जे काही नसतं, जे नशिबामध्ये असतं तेच घडतं, हे या ठिकाणी आपल्याला अगासर पाहायला मिळालं होतं. कारण पाहिलं गेलं तर मतीन यानं झेल सोडला होता, सुरुवातीला रनआउट सुद्धा केलं नव्हतं, त्यानंतर पाहिलं गेलं तर या ठिकाणी झेल सुटला होता. आणि आपण जर टेबल टॉपरचं गणित बघितलं तर साखळी सामन्यातील हा शेवटचा सामना आणि हा शेवटचा सामना ठरवणार आहे कोण जीतेगा वही सिकंदर और जो हारेगा वो घर के अंदर. कोण घर के अंदर आणि कोण सिकंदर, येणारी वेळ आणि येणारे 18 चेंडूच आपल्याला सांगणार आहेत. त्यामुळे आपण वळूया सामन्याकडे. झालं गेलं ते गंगेला मिळालं, आता पुढे आहे ते पाहूया. यानंतर आपण टेबल टॉपर आणि एकूण निकाल आपण सांगणार आहोत. हा सामना संपल्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर चौथा संघ आम्हाला सापडलेला आहे, तो म्हणजे काझमीन स्पोर्ट्स. हा संघ 4थ्या क्रमांकाचा संघ आहे, पण 1, 2, 3 अजून शिल्लक आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, असं कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे. येणारी वेळ आणि काळ सांगणार आहे. अजून काही क्षण शिल्लक आहेत. अरबाज स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. सलमानने केलेली चूक पुन्हा भरून काढतोय का बघूया, कारण तो स्वतः चेंडू घेऊन आलाय. यालाच म्हटलं तर वाघाचं काळीज, झालेली चूक मी भरून काढणार, द्या माझ्या खांद्यावर जबाबदारी, मला त्याला आउट करायचंय. बघूया काय होतंय. येणारी वेळ आणि काळच पाहणार आहोत. गोलंदाज चेंडू सज्ज होतोय. सुंदर चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू मला वाटतं शादाब खान विचार केला तर चांगला क्षेत्ररक्षक आहे, शांत आणि संयमी खेळाडू म्हणजे त्याच्याकडे पाहिलं जातं. आपल्याकडे आलेला चेंडू पकडायचा आणि सरळ नेऊन द्यायचा, म्हणजे संघनायकाने दिलेली जबाबदारी पार पाडायची, हीच भूमिका आता मात्र शादाब कडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजची मार्क सज्ज होते. 10-12 पावलांचा रन 15 पार करून सुंदर चेंडू, ओहो टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. शहीबादला चेंडू समजत नाही, शहीबादला शांत ठेवण्यामध्ये यश मिळतंय. आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी धावफलक 16 चेंडू 22 धावा. गोलंदाज सज्ज होतो. सुंदर चेंडू, सुंदर ट्रॅव्हल होतोय. ऑफसाईडच्या दिशेने या ठिकाणी 4 क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1चं रूपांतर 2, 2चं रूपांतर 3, 4, 5, 6 आणि जर सामना जिंकायचा असेल तर 1चं रूपांतर 0 करायला शिका, तरच तुम्ही मॅच जिंकू शकता. भारतीय संघामध्ये रवींद्र जडेजा याच्याकडे जर चेंडू गेला तर कोणी धावायला पावत नाही, तशी तुमची भूमिका असायला पाहिजे. गोलंदाज चेंडू सज्ज होते. 15 चेंडू 20 धावा असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सलमान, ओहो वल्लव रे नकवा, वल्लव बॅटचा आणि चेंडूचा संपर्क येत नाहीये. यष्टीरक्षक मात्र आपलं काम चोख बजावतोय. अरबाज मागून एकच सांगतोय, मला सिंगल काढून दे, मी बघतो काय करायचंय, कारण आज नशीब माझ्याकडे आहे.
मी कुठेही मारू देत, मी मात्र परीस आहे. परीसाची गोष्ट सांगायची म्हटलं, ज्या लोखंडावर परीस घासलं त्याचं सोनं होतं, तेच आत मात्र अरबाज कडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होते आणि ह्या बॅटला चेंडू लागत नाही आहे आणि त्यानंतर वाचण्यासाठी कोचरेकरचा एक संधी असते फलंदाजाकडे, पंचांकडे अवांतर मागायचा. म्हणजेच माझी काही चूक नाही, पंचाने अवांतर दिला नाही, पण चूक करून तू मोकळा झालायस हे दाखवून देत नाहीयेस. पुन्हा आपण वळूया सामन्याकडे. गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. ओहो, सगळ्याची भरपाई होत आहे का? भाग मिल्का भाग. चेंडू छपरावरती आणि चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये सुरक्षित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्येत 2 बरोबर 12 चेंडू आणि 18 धावा. कुठेही जाऊ नका, इथेच राहा. 12 चेंडू 18 धावा. टॉस कोणाचा उडवायचा? सगळेच मैदानात आहेत. एक्झिबिशन मॅचेस, मैत्रीपूर्ण लढत. या इनिंगचं कौतुक म्हणायचं म्हटलं तर एकूण स्पर्धेमध्ये ही पहिलीच इनिंग असणार आहे. आताच मला आमचे स्कोरर पूनमताई चव्हाण सांगतायत की एकूण स्पर्धेमध्ये ही पहिली इनिंग असणार आहे की त्या इनिंग मध्ये एकही चेंडू अवांतर टाकला नाही. जरा जोरदार टाळ्या होतात एकदा प्रेक्षकांनो, कारण यालाच म्हटलं तर अचूक टप्पा आणि भेदक मारा हा मला वाटते नाईक ब्रदर्स संघाकडून पाहायला मिळतोय. शेवटची लढत ती तर काही बघायलाच नको, चुरशीची लढत असणार आहे. ज्या कोणाला शांत खेळ झालाय तो खेळ करण्यासाठी ती लढत अतिशय महत्वाची असणार आहे. कोळवण संघाचे व्यवस्थापक कव्यासाहेब मोरे यांचं या ठिकाणी आगमन होते. मी त्यांचं मंडळाच्या वतीने स्वागत करतो. 3 षटकारांना पण 4 षटकारांना 1,500 रुपये बक्षीस लावलेलंच मग असे पण गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. वैभव सुंदर चेंडू, सुंदर पट खायचा संकेत. संकेत 1 ने भर पडते. 11 चेंडू 17 धावा. 11 चेंडू 17 धावा. 11 चेंडू 17 धावा असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सरासरी 9.27च्या सरासरीने परेशच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. स्ट्रायकर एंडला शाहीबाजा 5 चेंडू खेळून 4 धावांवर आहे. नॉन स्ट्राईक एंडला आहे अरबाज आणि आता मात्र शाहीबाज आणि आता मात्र या ठिकाणी मोठा गोंधळ झालेला दिसतोय. चतुर चालाकी या ठिकाणी अरबाज कडून पाहायला मिळते, कारण या ठिकाणी डॉट चेंडू सामना सर माल लांब चाललेला दिसतोय. कारण अरबाजचा विचार केला, शाहीबाजचा विचार केला तर 5 चेंडू या शाहीबाजनं निर्धाव खाल्ले होते आणि आताचा 6वा चेंडू म्हणजे 10 चेंडू आणि 17 धावा. तोपर्यंत जोपर्यंत अरबाज आहे तोपर्यंत मॅच अजून ऑन आहे. परंतु अरबाज सर जेव्हा स्ट्राईकवर एंडला येईल तेव्हा होणार आहे. पण झेल सोडले होते ते झेल महागात पडतायत की मला वाटतंय अरबाज नॉन स्ट्राईक एंडला. शाहीबाज यांचे भाऊ डॉक्टर एजाज आणि बोलीमध्ये आपण सज्जाद आणि बोलीमध्ये जे ऑप्शन मध्ये पाहिलं होतं अरबाज या खेळाडूच्या मागे धावला होता. कारण मला आता पाहायला मिळणार आहे की एजाज सज्जादच्या मागे का अरबाज धावला होता. तो सिक्सर किंग आहे, येणारी वेळ सांगणार आहे. सिक्सर किंग आताच्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर 2 चेंडू आपल्याला 1 चेंडू निर्धाव पाहायला मिळाला, 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले होते. 10 चेंडू 17 धावा असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला अरबाज. कॅच विन द मॅच. कव्या मोरे आत्ता पैसे लावा, आत्ता पाकिट ऑन करा, नंतर येऊन गेल्यानंतर वेळ उपयोग नाही आहे. आता
लावा पैसे. आत्ता पैसे लावा, कारण महत्वाची विकेट होती. कॅच विन या ठिकाणी परेशचं कौतुक करावं तेवढं थोडं. अरबासला तंबूचा रस्ता, या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त. 3 तास 9 चेंडू 17 धावा. आलेला सामना गेलेला आहे. 9 चेंडू 17 धावा. 9 चेंडू 17 धावा. आणि आपण पाहायला गेलं तर 9 चेंडू 17 धावा. सलमान परेशानीचं कौतुक केलं तर यानं दोन्ही बाजू जमा केलेल्या आहेत. खरोखर चांगली फलंदाजी सुद्धा केली होती आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली होती. परेश माळी गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. परेशने मॅच नव्हे तर सामन्यामध्ये जान आणलेली आहे, कारण जो महत्वाचा फलंदाज होला त्याला तंबूचा आसरा धाडला होता. सोबत चेंडू ट्रॅव्हल होतं. एका धावेसाठी आवश्यक 1 नंबर पडते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेने काही होणार नाहीये. सिंगल डबल मध्ये खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगं सर आपण मगाशी पाहिलं होतं सिक्सर किंग डॉक्टर सिक्सर किंग सज्जात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपल्याला. स्वप्नीलजी घाग आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाशी यायचंय. स्वप्नीलजी घाग पुढील सामन्याचा सर तुमच्याकडून टॉस होणार आहे. या सामन्याकडे सुंदर चेंडू. ओहो चेंडू डंडन करत जातोय सरळ सीमा रेखेच्या दिशेनं 4 धावांसाठी. मगाशीच म्हटलं होतं आली तर लाट नाही तर बैयाची खाट. असंच गेल बसला तर बसला नाही तर फसला. आणि आता मात्र चांगला जोरकस बसला फटका. चेंडू गेला होता ताकद भरा फटका 4 धावांसाठी. या ठिकाणी 7 चेंडू 12 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य शब्द नाहीये. कधी ही मॅच फसते. एकट्या आजूबाजूवर एकट्यावर काही नसतं. सांघिक खेळ हा गरजेचा असतो. ओ बघूया काय होतंय. आणि आता मात्र आउटस्टँडिंग झेल आणि झेल महत्वाचा आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. सिक्सर किंग याचा फटका फसलेला आहे. स्वप्नीलजी घाग आपण यायचे. या ठिकाणी टॉस. सहा चेंडू 12 धावा असा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 चेंडू 12 धावा. चेंडू 12 धावा. स्ट्रायकर एंडला सलमानच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. 6 चेंडू 12 धावा. सलमान गोलंदाजी एंडवर. स्ट्रायकरला सलमान. 2 सलमान. ओ 1 सलमान. चेंडू ट्रॅव्हल डंडन करत जातोय. सरळ 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 सीमा रेखा पार. परेश काय करणार. किती फूट धावणार. टोपी एकीकडे. परेश मात्र चांगला प्रयत्न करत होता. 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. धावा धावा कुठेही जाऊ नका. इथेच राहा, कारण शेवटचा सामना प्रत्येक वेळी हाय व्होल्टेजचा असतो. या मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं सकाळ शांत, दुपार शांत, शेवट मात्र शांत नसतो. कुठलीही गोष्ट असू दे, शेवट मात्र हा कधी शांत पाहायला मिळत नाही.
युद्ध असो किंवा खेळ, गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सलमान. ओ सरळ बॅट न होत असताना माणूस म्हटलं ना, याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, भाग मिल्का भाग. आणि धावसंख्येत 1 नंबर पडते. माणसाचा स्वभाव आहे ना तो सरळ चालत नाही, सरळ बॅट न होत होतं आणि त्याचा वाकड्यात वापर केला आणि मला वाटतं फलंदाज बाद झालाय. कोण बाद होते बघूया. दोघांमध्ये चुरस आहे. तिकडे आमचे पंच उभे आहेत पण दोघांमध्येच भांडण्यात आणि मला वाटतंय शाकिब मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. शाकिब बाद होतोय. 4 चेंडू 7 धावा, 4 चेंडू 7 धावा, एक मोठा फटका. बघूया येतोय का. अरबाज तू मोठी चूक केलीस, कारण तुला संधी होती, तुझ्याकडे वेळ होता, तुझ्याकडे काळ होता, तुझ्याकडे बॅट होती, तुझ्याकडे फटके होते, पण वेळ तुझ्याकडे नव्हती. कारण गोलंदाज चतुर चालाक होता. गोलंदाज एंडवर सज्ज होतोय आणि आता मात्र पंचांकडे अपील. थोडस शफल करून मोठा फटका मारायचा होता. या ठिकाणी फटक्यानं साथ दिली नव्हती, बॅटनं साथ दिली नव्हती, चेंडूनं मात्र आपलं काम चोख बजावलं होतं. 3 चेंडू 7 धावा. कुठेही जाऊ नका, इथेच राहा, कारण मॅच अजून ऑन आहे. 3 चेंडू 7 धावा. चेंडू हवेमध्ये धावा धावा, चेंडूच्या मागणं धावा आणि चेंडू गेलाय आरोग्यवर्धिनीच्या इथे, कारण आज आहे पोलिओ रविवार. चेंडूला सुद्धा मला वाटतंय या ठिकाणी डोस घेण्याची इच्छा झालेली असणार आहे, कारण हा चेंडू स्पिरिट देण्याचं काम करतो. धावसंख्येत 2 ने भर पडते. 2 चेंडू आणि 5 धावा कंपल्सरी चेज असणार आहे. ज्या धावा मारल्यात त्या धावा कंपल्सरी पुऱ्या करायच्यात. नो मला वाटतंय ना सुपर ओव्हर ना डुपर ओव्हर, कंपल्सरी चेस मारल्यात तेवढ्या धावा पुऱ्या करायच्यात. 2 चेंडू 5 धावा, 1 फटका, धावा धावा. बघूया काय करतोय. ओहो अरे 1 2 3 4 परेश मात्र आणि आता मात्र परेश ज्या एंडवर थ्रो करायचा होता, कारण परेशला माहिती होतं जे कोणी करेल ते सलमान करेल आणि या ठिकाणी गुड थ्रो आपल्याला परेशच्या माध्यमातून पाहायला येणार आहे. आपण मॅच संपल्यानंतर सर बघणारच आहोत, पण मला तरी वाटतंय या सामन्याची जी रंगत वाढवली आहे ती परेश मटकर यानं वाढवलेली आहे. कारण थ्रो सगळेच करतात, हातामध्ये आलेला चेंडू कोणीही फेकतो, पण कोणत्या एंडवर फेकावं हे ज्याला कळतं तोच खरा या खेळातला खेळाडू असतो. आणि गणेश राणे बऱ्याच वेळानंतर 1 चेंडू 4 धावा, 1 चेंडू 4 धावा. गणेश राणे यांना आज वेळ या ठिकाणी मिळालेला दिसतोय. बघूया काय करतोय. एक आक्रमक फलंदाज यांनी गेल्या वर्षी आम्हाला स्कोरर म्हणून साथ दिली होती, तेच गणेश राणे आता मात्र मैदानात. 1 चेंडू 4 धावा. या ठिकाणी 1 चेंडू 4 धावा, अतिशय महत्वाची लढत आणि ही लढत शेवटची लढत अतिशय हाय व्होल्टेज वाली, काटकी टक्कर, हाय व्होल्टेज वाला मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. सलमान समोर असणार आहे. गणेश राणे बघूया काय करतो, हिरो बनतोय का. आणि या ठिकाणी हा सामना जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं कौतुक. अरबाजला संधी होती, संधीचं सोनं करायची वेळ होती. आता मात्र आपण टेबल टॉपरचा टेबल आपण येईन तुमच्याकडे, तुम्हाला वेळ असणार आहे. आपण येणार आहोत या ठिकाणी पॉइंट टेबल कडे, कारण या स्पर्धेतील शेवटचा सामना आणि सर्व साखळी सामने संपलेले आहेत.
आणि आजच्या दिवशीचा ऑफिशियल खेळ संपलेला आहे आणि ही मैत्रीपूर्ण लढत आहे. त्या लढतीचा यावर परिणाम नसणार आहे, कारण ती लढत मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. त्यानंतर आपण जे एकंदरीत साखळी सामने होते, प्रत्येक संघाला 8 सामने खेळण्याची संधी होती, ते सामने सगळे संपलेले आहेत. यानंतर आता मैत्रीपूर्ण लढत सुरू होणार आहेत. मी एक्झिबिशन मॅच असताना मी विनंती करीन, आपल्याकडे वेळ कमी आहे.